नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सलीलला एक वेगळंच समाधान लाभलं होतं. परेशची मैत्रीण स्मिताशी त्यानं व्यवस्थित बोलून तिनं परेशची तक्रार कॉलेजमध्ये करू नये यासाठी तिला प्रवृत्त केलं होतं. त्याचा वाढलेला आत्मविश्वास आता त्याला जाणवत होता. हे सारं कशामुळे घडतंय हे त्याला कळत नव्हतं. खरं पाहिलं तर तो शांत आणि अबोल वृत्तीचा होता, पण मॅडमच्या सानिध्यामध्ये आल्यापासून त्याच्यामध्ये बराच बदल होत चालला होता. सलीलचे डॅडी कंपनीमध्ये सेफ्टी मॅनेजर होते, तर आई गृहिणी होती. त्यांचं दोघांचंही स्वप्न सलीलनं मोठा अधिकारी बनावा असं होतं. त्यासाठी ते सतत त्याला हे कर ते करू नको असे उपदेशाचे डोस देत राहायचे. यामुळे सलील वैतागला होता. आपल्याला समजून घ्यायला कोणीतरी असावं असं त्याला वाटायचं. कोण असावं हे मात्र नक्की ठरत नव्हतं. त्याच दरम्यान कॉलेजमध्ये एक नवीन मॅडम आल्या. मॅडमचं राहणीमान हे आधुनिक होतं. त्या नेहमी डोळ्यावरती तर कधी डोक्यावरती गॉगल ठेवायच्या. त्यांचे ते आखूड कापलेले केस आणि त्या नेहमी मोकळ्या हवेत ठेवायचे. त्यांचा चेहरा आकर्षक आणि बांधा अगदी बांधलेला होता. एखाद्या शिल्पकलेतील सुंदर युवतीसारखी वाटणारी या शिक्षिकेवरती अख्खं कॉलेज जीव उधळून टाकत होतं. इतर पुरुष शिक्षक मॅडमशी सलगी करायला पाहायचे, पण मॅडम त्यांच्याशी गरजेपुरतंच नातं ठेवायच्या. मॅडमला निहाळत बसणं हा विद्यार्थ्यांचा आवडता छंद झाला होता. काही विद्यार्थी तर मुद्दामहून मॅडमच्या येण्याच्या वेळेवरती गेटवरच उभे राहायचे. त्या आल्या की त्यांची डौलदार चाल ते पाहत राहायचे. थोडक्यामध्ये काय तर मॅडम या कॉलेजचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाल्या होत्या. अशा मॅडमचं स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत होते. त्यामध्ये सलील अग्रक्रमावर होता. पण सलील यामध्ये भाग्यवान विजेता ठरला होता. त्याला मॅडम सोबत ते खाजगी एक क्षण अनुभवता आले होते, ज्या क्षणांची बाकीचे फक्त कल्पना करत होते. सलीलला मॅडम सोबत एकदा घडलेला तो प्रणय सतत आठवत होता. त्यामुळे त्याच्या आयुष्याला रंग आलाय असं त्याला वाटत होतं. पण अचानक मॅडमच्या मिस्टरांनी येऊन त्यांची अडचण केली होती. आता मॅडम म्हणतील तसं वागायचं एवढंच त्याच्या हातामध्ये होतं. तो वाट पाहत होता कधी एकदा मॅडम आपल्याला बाहेर घेऊन जातील याची. पण मॅडम त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देत नव्हत्या. ही गोष्ट मात्र त्याच्या काळजाला लागत होती, परंतु तो ते बोलून दाखवू शकत नव्हता. आता कुठे त्याला काहीसं बरं वाटत होतं. मागच्या आठवड्यामध्ये तो कॉलेजला गेलाच नव्हता. घरीच आराम करत होता. आराम करताना सुद्धा त्याच्या मनामध्ये मॅडमचेच विचार येत होते. तितक्यात फोन वाजला. त्यानं फोन पाहिला तर अनपेक्षितपणे मॅडमचा आवाज आला. सलील, तब्येत कशी आहे? आता बरी आहे मॅडम, पण घरी बसून कंटाळा आलाय. मग काय येतोस का माझ्याकडे? मॅडमची ही सूचना ऐकून त्याच्या डोळ्यामध्ये एक तेज चमकलं. हो, आवडेल मला. हां, मग असं कर, दुपारी माझ्या घरासमोरील बस स्टॉपवरती थांब, मी गाडी घेऊन येते. मग आपण बाहेर जाऊ. ठीक आहे मॅडम, सलील म्हणाला. त्याचा चेहरा खुल्ला होता, कारण तो याच क्षणाची वाट पाहत होता. दुपारी 3च्या सुमारास सलील बसस्टॉपवर येऊन थांबला. काही वेळ असाच गेला. मध्यंतरी 1-2 बस येऊन गेल्या आणि आता बसस्टॉपवरती प्रवासी देखील उभे नव्हते. उभा होता फक्त सलील आणि त्याचा छोटा भाऊ. तितक्यात एक कार बसस्टॉप समोर येऊन थांबली. कार ओळखीचीच होती. मॅडमनं आतून दरवाजा उघडला तसा सलील समोर मॅडमच्या बाजूला येऊन बसला. मॅडमनं गाडी सुरू केली. सलील, जास्त वेळ वाट नाही ना पाहावी लागली? नाही मॅडम. बरं, आता तुला कसं वाटतंय? आठवडाभर आराम केलास ना? हो मॅडम, आता एकदम ओके वाटतंय. मग मॅडम देखील हसल्या. अरे पण असा कसा अचानक आजारी पडलास? मॅडम, ते तुमच्याचमुळे झालं. ते कसं काय? तुम्ही सांगितलं की आता माझे मिस्टर येणार आहेत आणि आता आपण भेटू शकणार नाही. मी त्याबद्दल विचार करायला लागलो आणि आजारीच पडलो. तुम्हाला न भेटणं मला अवघड वाटत होतं. अरे तू जास्त वेड्यासारखं वागू नये म्हणून मी तसं बोलले.
आपण असं अधूनमधून भेटणारच की. मग मला तेव्हा का नाही सांगितलंस? मॅडमच्या ओठांवरती एक मिश्किल हास्य आलं. अरे सगळ्याच गोष्टी स्पष्ट सांगता येत नाहीत. लक्षात ठेव, काही गोष्टी इशाऱ्यानं ओळखायच्या असतात. सलील शांतपणे ऐकत होता. आता गाडी एका बंगल्यासमोर येऊन थांबली. सलील आणि मॅडम खाली उतरले. बंगला एकदम प्रशस्त वाटत होता. समोर छोटासा बगीचाही होता. दरवाजाची बेल दाबताच काही वेळामध्ये दरवाजा उघडला गेला. मॅडम आणि सलील आत शिरले. सलील आत बंगल्यामध्ये चौफेर पाहू लागला. आतमध्ये काही सुंदर युवक युवतींचं नग्न असं शिल्प ठेवलं होतं. भिंतीवरती महागडे पेंटिंग्स होते. आतून बंगला खूपच कलात्मक वाटत होता. ते दोघे सोफ्यावर बसले. नोकराने पाण्याचे ग्लास आणून दिले. तितक्यात कायरा आतल्या खोलीतून हॉलमध्ये आली. वेलकम अपर्णा. अगं किती दिवसांनी भेटतीयस? हो ग, कॉलेज आणि इतर कामातनं वेळच मिळत नाही. आपण बऱ्याचदा फोनवरच बोलतो. बरं झालं एकदाच आपण भेटलो. हो ना? त्यांच्या गप्पा रंगल्या. सलीलला काहीच अनइझी फील होत होतं. तो आपला अवघडल्यासारखा बसला होता हे मॅडमच्या लक्षात येताच ती म्हणाली, कायरा, हा माझा विद्यार्थी सलील. मागे आपण बोललो होतो ना, हा गणितामध्ये खूप हुशार आहे. हो हो, आठवलं. तिच्या चेहऱ्यावरती एक गूढ हास्य आलं. ती पुढे झाली आणि हात पुढे करून म्हणाली, सलील, मी कायरा, तुझ्या मॅडमची मैत्रीण. सलीलनं काहीसं बिचकत तिच्याशी हात मिळवला. सलील, फील कम्फर्ट, डू नॉट वरी, हे आपलंच घर समज. हो मॅडम. सलील तसाही आज्ञाधारकच होता. त्या दोघीजवळ बसून बोलायला लागल्या. सलील आपला ऐकण्याची भूमिका करत होता. थोड्याच वेळामध्ये मग नोकराने 2 ग्लास आणले. एक महागडी स्कॉच आणली. कायरानं नोकराला विचारलं, अरे इथे माणसं किती आणि ग्लास किती आणलेस? सॉरी मॅडम, घेऊन येतो. नोकर जाताच कायरा सलीलकडे वळाली. सलील, ड्रिंक घेतोस ना? नाही मॅडम. अरे तू कॉलेजचा तरुण आहेस आणि अलीकडे मित्रांसोबत ड्रिंक करणं यामध्ये विशेष काही राहिलं नाही. सलील थांबला आणि म्हणाला, तसं काही वेळा बर्थडे सेलिब्रेशन म्हणून घेतलीये. हां, मग आता घ्यायला काही हरकत नाही. सलील मॅडमकडे पाहायला लागला. तशा मॅडम हसल्या. अरे इच्छा असेल तर घेऊ शकतोस आणि आपल्या दोघांमध्ये करार झालेलाच आहे ना. जे काही होईल ते आपल्यातलं कोणाला काही कळू द्यायचं नाही. मग ठीक आहे, सलील म्हणाला. आता त्याच्यासमोर 3 ग्लास ठेवलेले होते. ते कायरा भरायला लागली. हळू आवाजामध्ये तिनं इंग्रजी धून लावली होती. वातावरणामध्ये आता रंग भरायला लागले होते. तर मग मित्रांनो, रंग तर फक्त आता भरायला लागलेत. अजून रंगीन रात येणार आहे. आणि तेव्हा फक्त मॅडम होत्या. आता मॅडम आणि कायरा दोघी आहेत. सलील सांभाळू शकेल का दोघींना? आणि दोघींना तेच सुख देऊ शकेल का? हे सगळं पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.